लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभाची अफरातफर करून 3,57,750 रुपयांच्या अपहार प्रकरणी नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष फत्तू चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की नोव्हेंबर 2023 या महिन्यात झालेल्या गारपिटीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। त्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना ठराविक अनुदान मदत म्हणून दिले होते। नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष फत्तू चव्हाण यांनी 13 फेब्रुवारी ते 22 मार्च या काळात अनेक शेतकऱ्यांचा निधी सातत्याने स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करत होता। हा प्रकार लक्षात आल्यानंतर मांडवड येथील शेतकऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी चव्हाण व त्याच्याबरोबर असलेली इतर यांच्यावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी तब्बल 10 ते 15 दिवस मांडवड येथे उपोषण केले। याची दखल नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय दळवी यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात नांदगाव तहसीलदारांना पत्रव्यवहार केला। त्या अनुषंगाने मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागासह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधित ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांच्या निलंबनाचा प्रस्ताव नांदगाव पंचायत समितीचे संजय दळवी यांनी पाठविला होता। त्यानुसार सर्व बाबी तपासून नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अशिमा मित्तल यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष फत्तू चव्हाण यांना नियमित करण्याचे आदेश दिले आहेत। सदर प्रकरणामध्ये संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। यापुढे त्याची सखोल चौकशी करण्यात येईल। त्यामध्ये आलेल्या मुद्द्यांना अनुसरून त्यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित केली जाणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली आहे। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।